समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्वकाळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया. रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवनातलं मर्म माऊली आपणाला समजावून सांगतायत. सकळ सिद्धी आपणाला प्राप्त झाल्या, सर्व वृद्धी आपणाला प्राप्त झाल्या, हे सगळं ईश्वर प्राप्तीमध्ये येऊ शकतं. ईश्वराची प्राप्ती आपणाला झाली की रिद्धी सिद्धी त्याचं भांडार आपण भरू शकतो. पण ज्या साधकानं आपल्या योग सामर्थ्यानं वृद्धी सिद्धी प्राप्त केल्या, तो देवापर्यंत पोचलेला नाही. पण वृद्धी सिद्धी त्यानं प्राप्त केल्यानं तो त्याच्यामध्येच अडकला. तर त्याला निखळ समाधान प्राप्त होत नाही, शाश्वत आनंद त्याला प्राप्त होत नाही. ते मिळवलेल्या रिद्धी सिद्धी त्याला उपाधी बनून राहतात, त्याला त्रासदायक होतात, त्याला दुःख देण्याचंच काम करतात. म्हणून माऊली समजावून सांगतात, ईश्वर प्राप्तीमध्ये सकळ सिद्धी आहेत, बाकी काय प्राप्त करायचं नाही. आणि म्हणून जीवनातलं खरं मर्म माऊली आपल्याला इथं समजावून सांगतात. खरं मर्म माऊलीने समजावून की जसं जिथं सत्य आहे, जिथं नित्य आहे, जिथं सार आहे, जिथं खरं आहे, तिथं आनंदाचा प्रवाह वाहत असतो. कळलं नाही तरी परत विचारा, मी समजावून सांगतो. जिथं खरं आहे, सत्य आहे, तिथं समाधानाचा प्रवाह अखंड वाहत असतो. आणि हा निर्णय आपली बुद्धी आपल्याला सतत करून देण्याचं काम करते. सत्य आहे तिथं तुझा, बघा समजा, जिथं नित्य आहे तिथं तुझा, तिथं थांबायला लागलं तरी चालेल. वेळ फुकट जाणार नाही आपला. पण प्रपंचातला वेळ फुकट गेल्याशिवाय, आजचं जरा शेवा तुम्हाला मी फार समजावून सांगतो. ज्या साधकानं नुसत्याच वृद्धिसिद्धी मिळवल्या, त्याला उपाधीला कारण तर होतात, पण परमानंदाची त्याला प्राप्ती होतच नाही, निखळ आनंद त्याला मिळतच नाही. तो वृद्धिसिद्धीचं नुसतं भांडार भरत जातो. ते भांडार त्याला शेवटी दुःखाला कारण होतं, त्रासाला कारण. कळतंय ना?
ह्या घरात कुठलं भांडार आपण भरायचं नंतर तुम्हाला समजावून सांगतो. पुन्हा माऊली समजावून सांगतात, बुद्धीचा निर्णय काय आहे की जिथं सत्य आहे तिथं आनंदाचा प्रवाह आहे, जिथं नित्य आहे, जिथं खरं आहे तिथं समाधानाचा त्या प्रवाहात तुला आलं पाहिजे. बुद्धी निर्णय करून सांगते. पण काही लोकांची बुद्धी दृश्याला चिकटलेली असते. दृश्याला चिकटलेली बुद्धी म्हणते हे दृश्यच खरं आहे. रामकृष्ण हरे राम. मग दृश्य जर तुमच्या बुद्धीनं किंवा मनानं तुम्हाला सांगितलं, मन दृश्याकडे धावत असतं, बुद्धीनं निर्णय दिलेला असतो, मग मनाच्या पाठीमागनं बुद्धी जाते. दृश्याकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला दृश्य खरं मानलं आपण की मग संसार आपल्याला खरा वाटायला लागतो. संसारात आपण वस्तू आणतो, त्याच्याकडून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. वस्तूनं आनंद मिळेल आपल्याला? वस्तूनं आनंद मिळेल का? लक्षात ठेवा. हे कसं होतंय, माऊलींना स्मरण करून मी तुम्हाला सांगतो की थोडं आपण या संसारातून बाजूला झालं पाहिजे. कंप्लीट बाजूला हो असं मी म्हणणार नाही, पण आहे त्या संसारात तुम्ही तुमचा उद्धार करून घेतला पाहिजे. याच डोळा नाही आलं, पण सद्गतीला तरी निदान आपल्याला जाता आलं पाहिजे. माऊली याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करू. सगळ्या जगातील विश्वातील लोकांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, ईश्वराकडे सन्मुख व्हावेत म्हणून माऊली जीवन जगले. आणि जे जीवन त्याने आपलं सफल केलं, सुफल केलं, त्या जगण्यातून आपल्याला शिकवण त्याने दिलेली की माणसानं कसं जगलं पाहिजे. माऊली कशा जगल्या आणि मी कसं जगलो आपल्या लक्षात आलं पाहिजे. रामकृष्ण हरे राम. जगाला सत्य मानलं, मन तिकडं धावतंय. मग जर तू जगाला सत्य मानलंस, ह्या संसाराला सत्य मानलंस, मग तिथं तुला आनंद वस्तूमध्ये मिळावा असं वाटतं. माझ्याकडे ही वस्तू असेल तर मला आनंद मिळेल, मला हे मिळालं तर मला हा. मग तो वस्तू जमवण्याच्या पाठीमागे लागतो, वस्तू मिळवण्यासाठीच प्रयत्न करतो. ऐकताना सगळं मला अमकं पाहिजे, मला तमकं पाहिजे, मला संसारातलं सगळं. ह्या संसारातली कुठलीही वस्तू तुम्हाला आनंद देऊ शकत, पण मला तसं वाटतं. मन तिकडं धावते, त्याला सत्य मानते. मग मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. संसारासाठीच तो प्रयत्न करतो, वस्तू मिळवण्यासाठीच तो प्रयत्न करतो. मग ह्या वृद्धिसिद्धीचं भांडार तो भरतो आणि मग मला निरंतर आनंद कसा मिळेल. जास्त वस्तू भरल्या तर त्याला वाटतं की मला निरंतर आनंद मिळेल. रामकृष्ण. आयुष्यभर तो त्याच्यासाठीच प्रयत्न करतो आणि मग वाट चुकलेली आहे हे त्याच्या ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला मागं फिरून त्याला आता परत जाता येत नाही. कळतंय ना. ह्या गाभाळ्यातलं मला काही आनंद देणार नाही, समाधान याच्यातलं मला काही देणार. संसारातली कुठली वस्तू तुम्हाला समाधान देणार आहे? कुणी बस आपण सगळे संसार आहे म्हणून कुठली वस्तू समाधान देणार आहे? पैसा, घर, बंगला, गाडी, ती समाधान देणारी असती तर आपल्या वाट्यालाच आली नसती. रामकृष्ण हरे रामकृष्ण. मग आम्ही समाधान कशात मानतोय? तर दृश्यामध्ये. दृश्यामध्ये समाधानच नाही, दृश्यामध्ये आनंदच नाही. आनंद कुठं? एक ईश्वराचा आनंद तुम्हाला तिथंच मिळेल, संसारामध्ये आनंद मिळणार नाही. बघा सगळे आपण अनुभवी आहे. प्रपंचात कोण सुखी आहे मला सांगा, आपण एवढ्या बसलेल्यापैकी. डॉक्टर तुम्ही सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे? न आहे का आपण समाधान? आहे का? मग आम्ही अट्टहास काय करतोय?
रोजचा आपला प्रयत्न काय आहे? रोजचा प्रयत्न काय आपला? संसार केला पाहिजे. मग संसारातच आम्ही रममाण होतोय. देवाच्या नामात आम्हाला रममाण होताच येत नाही. का होतोय? पण ज्ञानदेवी रम्य रमले समान, हरीचे चिंतन सर्व. आनंद कुठा? ईश्वराच्या नामात आहे. आनंद कुठा? ईश्वराच्या चिंतनात आहे. आनंद कुठा? ईश्वराच्या ध्यानात आहे. मग आमच्या बुद्धीनं दिलेला निर्णय आम्ही का मान्य करत नाही? बुद्धीनं आपल्याला सांगितलं या संसारामध्ये आनंद नाही, तरी सुद्धा आम्ही तेच करतोय की केलं पाहिजे. रामकृष्ण. वासना दोन तऱ्हेच्या असतात, इच्छा दोन तऱ्हेच्या असतात. एक चांगली इच्छा, चांगली वासना, वाईट वासना, शुभ वासना, अशुभ वासना. मग आपल्याकडं कुठली वासना आहे? ऐका जरा. कुठली वासना आहे? शुभ वासना आहे का अशुभ वासना आहे? प्रत्येकाने आपल्या लक्षात घ्यायचं. जी संसारात खटपट करते ती अशुभ वासना, आणि जी ईश्वराच्या प्राप्तीसाठी जी नित्य काम करते ती शुभ वासना. मग आपली वासना कुठली आहे? आपली इच्छा कुठली आहे? की मला भगवंत भेटावा, त्याच्या नामात मी राहावं, असं आपल्याला वाटतंय का? रामकृष्ण. मी जे कर्म करतोय ते माझ्या अंतकाळी मला उपयोगी पडणार आहे का? मी केलेलं कर्म माझ्या अंतकाळी उपयोगी येणार नसेल तर मी कशासाठी कर्म करतोय? कळतंय ना? फार महत्त्वाचं आहे. फार शेवटचा दिवस तुमचा कसा जातो ह्याच्यावर सगळं मागलं आयुष्य आहे. माणसानं ठरवायचं की बाबा हा तळमळत जात असेल तर कर्म बरोबर, तळमळत गेला, कळमळत त्याला 1 वर्ष 2 वर्ष बिछाण्यावर आहे की याला किडे पडलेत. काही लोकांचं मी तुम्हाला सांग का? कर्मच बाधक आहे. परोपकारी कर्म त्यानं केलंच नाही, सत्कर्म त्यानं केलंच नाही. म्हणून माऊली समजावून सांगतायत, बुद्धीचे वैभव अन्य नाही विजय. एका केशीराजे माणसाला दिलेली बुद्धी, त्याचं वैभव काय आहे? तर ईश्वराची प्राप्ती करणं. आमची बुद्धी कुठं जाते? रोज संसारातच आपली बुद्धी मलिन होते. फ्रेशपणा त्याच्याकडे राहतच नाही. ताजी कुठं होते? ईश्वराच्या पवित्र चरणावर लागली तर. बघा, 24 तासापैकी झोपतो अनेक तास, संसारातलं कर्म एवढं करतो, पण ईश्वरासाठी मी किती कर्म करतो? की ज्यानं मला त्याच्या संसारात पाठवले. माझं इथं काय नाही, मी फक्त इथं निमित्त आहे. मग मला साध्य काय करायचं आहे? गुराढोराच्या जन्माला तर मला घातलं नाही. गुराढोराचं तर त्याला बुद्धीच नाही, ते आपलं उंदडत जातं कुठेही, कुठल्याही पिकात शिरणार, कुठेही जाणार. त्याला काय करत? जे वडाळ आहे त्याला काय करतो आपण? लोढणा घालतो. रामकृष्ण. मग तुम्हाला तो कर्माचा लोढणा बरोबर ईश्वर घातल्याशिवाय जकडून ठेवतो तुम्हाला. रामकृष्ण. समजावून माऊली आपल्याला पुन्हा सांगतायचं, बुद्धीनं दिलेला निर्णय तुम्ही तुमच्या जीवनात उतरला पाहिजे. निर्णय तुम्ही मान्य केला पाहिजे. मनाच्या मार्ग नाही जायचा. मन बुद्धीच्या मागून आलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धिवान लोक जरी असली, ज्ञानी लोक जरी असली, तरी हे वैभव त्यांच्याकडे नाही. माऊलींना प्राप्त करून घेण्याचं, ईश्वराला प्राप्त करून घेण्याचं, त्याच्या नामात रममान होण्याचं हे वैभव त्यांच्याकडे आहे का? ज्ञानी असले तरी. ज्ञान कुठलं आहे आपल्याला? संसारातलं ज्ञान आहे.
राम कुणीही जरी मोठा इंजिनियर असला तरी त्याच्या ह्याच्यातलं त्याला ज्ञान आहे. ईश्वर प्राप्तीचं ज्ञान आहे का त्याला? मग हे ज्ञान खोटं आहे. हे मिळवणारं ज्ञान आहे. बघा तुम्हाला आलेलं लक्षात म्हणून मी सांगतो. संपत्ती प्रकार आहेत त्याचे. आसुरी संपत्ती, जरा इकडं आहे का, आसुरी संपत्ती. मग आसुरी संपत्ती कुठली आपल्याकडे आहे? क्रोध आसुरी संपत्ती, राग आसुरी संपत्ती. पैसा जास्त आला की माणूस तामशी बनतो. फार महत्वाचं, फार महत्वाचं. पैसा माणसाकडे जास्त आला की तो तामशी. का? मी गावात मोठा आहे, तामशीपणा आहे तो त्याला. त्या पैशाचा उपयोग उपभोगासाठी तो करू लागला की राजस लक्षण त्याचं दिसू लागलं. राम पण त्या पैशाचं योग्य प्रकारे जर त्यानं दान केलं, परोपकार जर केला तर तो सात्विक लक्षणाकडे जातो. हा पैसा मिळवलेला अन्य मार्गानं, दारू पिणं, सट्टा खेळणं ह्या मार्गानं जर गेला तर तुम्ही निश्चित नरकात गेल्याशिवाय राहत नाही. कुठं पैसा खर्च केला आम्ही? जाब द्यावा लागतो. ईश्वर शेवटी अंथरुणावर पडला की तुम्हाला जाब विचारतो. एवढं आयुष्य तुला दिलं, तू काय केलंस त्याचं? मग न्यायला कोण तुला येणार? माझे सेवक, माझे काय म्हणतात, जो अधिकार आहे तो आहे, तो येईल. मी स्वतः कधी येईन? माझा तू असशील तर. बरं कळते ना? रामकृष्ण रामकृष्ण. माऊली समजावून सांगतायत, बुद्धीनं निर्णय दिला की तुम्ही 24 तासापैकी 15 मिनटं तरी तुम्हाला ईश्वराचं ध्यान करता आलं पाहिजे. तेही करण्यासाठी वेळ नसेल तर रामकृष्ण हरे राम. संसार तुम्हाला सांगतो दुःखच देणार आहे. आता इथं आलं लक्षात म्हणून सांगतो, आम्ही संसारात किंवा कुटुंबात कशासाठी असलं पाहिजे? आम्ही माझ्या कुटुंबाला कशासाठी पाहिजे? देवाचं नाव घ्यायला. मी माझ्या कुटुंबात कशासाठी पाहिजे? माझं पोरगं घेतलं पाहिजे, माझं हे सांभाळलं पाहिजे, माझं ते म्हणून तुला माणूस असला तरी अडचण, नसला तरी अडचण. तुमच्या बुद्धीचं वैभव कसं आहे याच्यावर अवलंबून आहे. कळतंय? मग अडचण आपण कधी होतो? त्यांचं काहीही काम करू शकत नसेल तर आपण म्हणतो ही अडचण. रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण. शेवटचा दिवस गोड मला करायचा आहे. माऊलींनी ते जगून दाखवले आपल्याला, आणि जगून त्यांनी आपलं जीवन सुफल आणि सफल केलंय. त्यांच्या जगण्यातूनच आपण शिकवून घ्यायचे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. अनुभव आलाय, तो अनुभव त्यांना आलेला त्याने आपल्याला सांगितलाय. अनुभव आले अंगा ते या जगात येत. बिन अनुभवाचं बोलणं बरोबर नाही. अनुभव मला काय आला? अध्यात्मातला अनुभव काय आला? संसारातला अनुभव तुम्हाला काय आला? कुणीही बोला. संसारातला अनुभव काय? कुणी सांगू? संसारातला अनुभव काय आपला? चांगला वाईट? चांगला का वाईट? वाईट. हा संसारातला हा दुःखच देतोय. चांगला अनुभव कधी येणारच नाही. आपल्याला विनाशाकडेच घेऊन जातो तो. रामकृष्ण हरे रामकृष्ण. संपत्ती आपण सांगत होतो. आसुरी संपत्ती, धनसंपत्ती. धनसंपत्तीचे दोन प्रकार आहेत. एक स्थावर संपत्ती आणि एक जंगम संपत्ती. स्थावर संपत्ती बंगला, शेतीवाडी, दुकान, मकान, स्थावर संपत्ती. आणि जंगम सोनं, नाणं, पैसा, अडका. हे मी का जमवतो? ही संपत्ती, धनसंपत्ती मी का जमवतो? तर या संपत्तीकडून मला उपभोग घेता यावा म्हणून.
जास्त झाली तर तो गर्व आपल्याला बाधतो. म्हणून लिमिटेशन असावं प्रत्येकाचं. रामकृष्ण मर्यादा आहे प्रत्येकाची. त्या मर्यादेत मी जर राहिलो तर कसलाच त्रास होणार नाही. रामकृष्ण. मग ही धनसंपत्ती मी माझ्या उपभोगासाठी वापरतो. माऊलींच्याकडे काय होतं का? पुढचा विषय. धनसंपत्ती होती, गाडी बंगला होता, गावात घरच नाही राहायला, भिक्षा मागून खाल्लं त्याने. हा विषय आला म्हणून लक्षात सांगतो. लोकांच्या कडून भिक्षा मागून खाल्लं आणि जाताना सुद्धा त्यांना देऊन गेले. देवाकडे भिक्षा मागितली की या लोकांचं मी खाल्लंय म्हणून आत्ता विश्वात्मके देवे. रामकृष्ण. कुणासाठी भिक्षा मागितली? देव स्वतःसाठी नाही मागितली का? आत्ता विश्वात्मके देवे. मी ह्यांचं खाल्लेलं आहे म्हणून तुझ्याकडे बी. ह्यांना सगळ्यांना आनंदात ठेव. केवढं वैभव आहे बुद्धीचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुन्हा माऊली आपणाला समजावून सांगतायत की जसं लहान मुलगा किंवा आपण आपल्या सावलीला पकडू शकतो का? सावलीला. रामकृष्ण. सावलीला कुणीही पकडू शकत नाही. तसं इथली वस्तू तुम्हाला कुठलीच समाधान देऊ शकत नाही. त्या सावलीसारखं तुम्ही जगता. हिला पकडेन, आज पकडेन, उद्या पकडेन. आम्ही सावलीसारखं जीवन जगतो की मला सावली पकडायची आहे. तशा या वस्तूसुद्धा या जगातल्या तुम्हाला कुठलीच आनंद देत, सावलीच पकडता येत नाही. तसं ही वस्तूसुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. हा निर्णय आमचा झाला पाहिजे. कळतंय? हा निर्णय झाला की ईश्वराचं ध्यान तुम्हाला झाल्याशिवाय, ईश्वराचं नाम मुखात आल्याशिवाय राहणार. कारण मला आनंदाच्या ओघात जायचं आहे. रामकृष्ण. ही तर माऊली समजावून सांगतायत. लहान मुलगा आहे, रविवारचा दिवस आहे, बाहेर खेळतात सगळी मुलं आणि तो मुलगा रडू लागला, सावलीला धराय गेला. आईला हाक मारली, वडिलाला हाक मारली, सावली गावत नाही म्हणून रडत बसला. वडील बाहेर गेले. मुलग्यानं आपलं सांगितलं की मला हे सावलीला पकडायचे. तो म्हटला मी कशी पकडून देणार? रामकृष्ण. नाही पकडून देऊ शकत. आई म्हणते बराच वेळ झाला तुम्ही जात नाही, पेपर वाचत बसलाय, त्याची समस्या ऐकून घ्यावून त्याला उत्तर द्या. तो म्हटला मी जाऊन आलो, माझ्याकडे ते उत्तरच नाही. आपलं आलं लक्षात म्हणून सांग. आई जाते बाळा तुला काय, मला सावली पकडायची. त्यावेळेला आईनं विचार केला तू एक काम कर, तुला काय पकडायचं आहे तर सावली. मग डोकं पकडायचं आहे तर हो, मग डोक्याला तुझे हात लाव म्हणजे सावलीला पकडशील. रामकृष्ण. काय कळलं? तुझ्या डोक्याला तू हात लाव ना, पकड त्याला. तू सावली बघ बरं कुणाला पकडलंस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आम्ही देवाची पूजा करतो, देवाची भक्ती करतो, पण देव अशानं पावायचा नाही. तुम्हाला पहिल्यांदा स्वतःची ओळख झाली पाहिजे की मी कोण आहे. कळतंय ना? त्या भक्तीत जर ज्ञान, मला देवाची पहिल्यांदा ओळख करून घ्यायची आहे, देवाविषयी मला पहिल्यांदा ज्ञान झालं पाहिजे आणि मग मी भक्तीकडे निघालं पाहिजे. एवढी भक्ती सोपी नाही. विठ्ठल कोण आहे हे जर मला कळलंच नाही तर विठ्ठलाकडे मी कसा जाणार? मग आपलं जाणं येणं होतं, काय म्हणतात त्याला, नुसतं जाणं येणं. त्यांना ओळखलंय का मी? ओळखलेलंच नाही. रिद्धी सिद्धी आपल्या माऊलींच्या पवित्र चरणावर लोळण घेत होत्या. पण ह्याचा अधिकार म्हटलं तुम्हाला इथं लोळण घ्या, पण मी माझ्या जीवनात तुम्हाला आणणार. हे दृश्यातलं तुम्ही सगळं करून घ्याल, पण मला दृश्यातलं काही तर करायचंच नाही. रामकृष्ण.
कितीही लोळण तुम्ही घेतली तरी तुमचा मी वापर करणार नाही. कधीच त्याने वापरला नाही. मग मी कुठं रम्मान झालोय? ईश्वराच्या नामामध्ये. इथं आपण रिद्धी सिद्धीकडे जाऊया. ज्या वेळेला माऊली पैठणमध्ये रेड्यांच्या मुखातून वेद बोलवले, रेड्याला आशीर्वाद दिला. रेडा जर त्यांच्या आशीर्वादाला पात्र होत असेल तर मी का नाही होणार? होणार की नाही? माऊलींनी मला आशीर्वाद दिला पाहिजे आणि तसं मी जगलं पाहिजे, तसं मी वागलं पाहिजे. त्या आशीर्वादाला मला पात्र व्हायचं आहे. रामकृष्ण हरी राम. मला काय म्हणायचं? फार मी कळवळ्यानं सांगतो. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, नेवाशात आले, नेवाशात त्यांनी सच्चिदानंदाला, मेलेल्या सच्चिदानंदाला उठवला आणि मग आळंदीकडे त्यांनी प्रस्थान केलं. रामकृष्ण. माऊलींच्या बद्दल जर सांगायचं झालं, समाजानं बाहेर टाकलेली मुलं, घर नाही, दार नाही, काही नाही, त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या चित्तामध्ये गढूळ पाणी होतं, तिरस्काराचं पाणी होतं, विरोधाचं पाणी होतं. शास्त्री असू द्या, पंडित असू द्या, कोणी असू द्या, ही मुलं चांगली नाहीत, हे गढूळ पाणी झालेलं होतं. हे गढूळ पाणी पैठणपासून त्यांनी शुद्ध करण्याचं काम केलं. नेवाशात त्यांनी आणखी शुद्ध केलं आणि हे शुद्ध झालेली मुलं पुन्हा समाजानं त्यांचा स्वीकार केला. समाजानं असा स्वीकार केला की ही नुसती लहान मुलं नाहीत, ही काहीतरी देवाचा अवतार असलेली मुलं आहेत. एवढं त्यांच्याकडे दिव्य ज्ञान आहे. आणि मग आपण इतकं वर्ष टाकलं, हे आपलं नुकसान झालं. रामकृष्ण. आत्ता आपणाला कळून आलेलं आहे की हा ईश्वरी अवतार आहे आणि मग त्याच्याकडून मला काहीतरी ज्ञान घेतलं पाहिजे, मिळवलं पाहिजे, त्यांचा मला संग झाला पाहिजे. नेवाशातून आळंदीकडे चालले, रुद्धी सिद्धीकडे आलोय आपण. पूर्ण तांबेमध्ये आपले हे होते चांगदेव महाराज. चांगदेव महाराज लहानपणी काय म्हणतात त्याला, वैराग्य, जंगलामध्ये जायचे, डोक्यावर डोळ्यावर काय म्हणतात उपरणं घ्यायचे आणि योग साधनेमध्ये मग्न व्हायचे. योग साधना त्यांची इतकी सामर्थ्यवान बनवली त्यांनी की मेलेला सुद्धा जिवंत करण्याची ताकद त्यांना प्राप्त. रामकृष्ण हरी राम. योग साधना, योग साधनेनं त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं आणि समाज त्यांना सगळा मानायला लागला. माऊलींना कधी मानायला लागला? चांगदेवाला कधी मानायला लागला? हे उभं केल्यानंतर. रामकृष्ण हरी रामकृष्ण. चांगदेव ध्यानस्थ बसायचे. लोकांना माहिती झालेलं होतं, आमच्या कुटुंबातली जर एखादी व्यक्ती गेली तर त्या मृत व्यक्तीला टाकायचं नाही, चांगदेवांच्या जवळ आणून ठेवायचं, त्या मृत देहाचं आपण रक्षण करायचं तो उठेपर्यंत. आणि तो त्या मृतदेहाला उठवल्याशिवाय राहत नव्हता, उठवत होता. रामकृष्ण. केवढी खात्री होती लोकांची. मग ते तिथंच बसून राहायचे. मृत व्यक्ती त्याच्याबरोबर दुसरी लोक, अशी बरीच प्रत येऊन तिथं बसायची. 4 भावंड त्या बाजूला येत होती. त्या पुणतांबेमध्ये त्या आली आणि मग त्यांनी बघितलं की हा कोणतरी एक योग सम्राट आहे, योग सामर्थ्यवान माणूस आहे आणि तो असा बसलेला आहे ध्यानस्थ. हा चांगदेव जो होता तो आपल्या योग सामर्थ्यानं काळाला सुद्धा तो चुकवत होता. काळ न्यायला आला की तो शरीरातून बाहेर.
रामकृष्ण. असं 1400 वर्ष तो जीवन जगला. किती? 1400 वर्ष. माऊली आले, त्याला बघितलं, त्याचं अंतःकरण जाणलं की हा योग सामर्थ्यवान आहे, पण त्याला आत्मज्ञान काय नाही. रामकृष्ण. आणि म्हणून त्याच्यात नुसता क्रोधच भरलेला आहे, त्याच्याकडे मानच भरलेला आहे, त्याच्याकडे मोठेपणाच भरलेला आहे. मोठेपणात आम्ही कशासाठी वागतो? मी मोठा आहे. कशासाठी आपण म्हणतो की मी मोठा आहे म्हणून? भक्ती कळलीच नाही. भक्तीकडे तो आलाच नाही. जाऊ द्याचा बघलेला ट्यूशन. माऊली तिथं आल्या. हा मोठेपणात क्रोधातच जगायचा, कारण आत्मज्ञान त्याला झालेलं नाही. रामकृष्ण. आत्मज्ञान नसलेला माणूस मानपानात जगतो, मोठेपणात जगतो. इथं कोण मोठा आहे या जगामध्ये? कोण मोठा आहे ह्या जग? एक ईश्वर आहे. ईश्वराशिवाय इथं कोण? कारण त्याने निर्माण केलं. मला सुद्धा त्यानंच इथं पाठवलेलं. मला जन्मसुद्धा त्या. आम्ही हे सगळं विसरतो आणि मोठेपणात जगतो. मोठेपण कशासाठी? हा दुर्गुण आहे आपला. रामकृष्ण. इथं आपण वाहत जातो, ईश्वरापासून लांब जातो. मोठेपणात कधीही माणसानं जगायचं नाही. रामकृष्ण. ईश्वराच्या ध्यानात नम्र झाला पाहिजे. ज्याला ज्ञान आलं तो त्याची भ्रांती निघून झाली. ज्ञानावर आला तो भानावर आला. रामकृष्ण. आणि भानावर जो आला तो सत्कर्म करू लागतो. रामकृष्ण. माऊलींनी पाहिलं, त्यांच्यासमोर हात जोडले, काय म्हणतात त्यांना नमस्कार केला. आणि मग त्यांनी बघितलं की ह्या आजूबाजूला एवढी लोक आहेत, एवढी प्रेत आहेत. त्यावेळेला मुक्ताई लोकांना सांगितलं. म्हटलं हे काय आहे? तर म्हटलं हे जागे झाले की आमची लोक जिवंत होणार. म्हटलं हे काम जर मी करून गेले तर? रामकृष्ण. बघा चमत्कार का केला? की तुम्हाला ते लोक ज्ञात व्हावे म्हणून. रामकृष्ण. सांगितलं नाही. म्हटलं ही जर मी लोक उठवत तर म्हटलं एक काम करा, तुम्ही सगळी एकत्र करा प्रेत. आणि मग माऊलींच्या जवळ गेली, ज्ञानदादांच्या जवळ. ज्ञानदादांनी त्यांना संजीवनी मंत्र दिला. कोणाला? मुक्ताबाई. मुक्ताबाईने एक मेलेलं कुत्रं घेतलं, त्याचा पाय हातात धरला, संजीवनी मंत्र म्हटला, त्या प्रेतावरून फिरवला आणि त्या कुत्र्याला भिरकावून दिलं. भिरकावून दिलेलं ते मेलेलं कुत्रं पळत गेलं. आणि सगळी उठली, तर सगळी जिवंत झाली. आणि ज्याने त्याने त्यांचं पवित्र चरणाला काय म्हणतात, पाय त्यांचे धरले, पवित्र चरणावर लोटांगण नमस्कार केला आणि आभार मानून आपल्या आपल्या घरी गेले. हे त्यांचा दुवा घेऊन आळंदीकडे चालू लागले. हे इकडून निघाले. काही दिवसानं मग तो चांगदेव जागा झाला. मग त्याचा उठल्याबरोबर तो म्हणायचा इथं आहे का कोणी? तिथं आहे का कोणी? हा आवाज प्रेताने जरी ऐकला ते जिवंत व्हायचे. रामकृष्ण. मग त्यावेळेला ते उभं राहून म्हणायचे आम्ही इथं आहोत. रामकृष्ण. प्रेत उभी राहायची आवाज. रामकृष्ण. मग इथं त्याला प्रतिसाद काहीच मिळाला नाही. इथं आहे का कोणी? काहीच नाही. थोडक्यात सांगून पुढे जाऊया. प्रतिसाद काहीच नाही. पण हा चमत्कार ज्या वेळेला त्यांच्या शिष्याने बघितला त्यावेळेला शिष्य त्याच्या जवळ गेले. ही उठवली कुणी? तर म्हटलं 4 भावंडं होती, इथं आली होती. मुक्ताबाई, ते लहान मुलगी होती, त्यानं हे सगळं केलं. मग ही गेली कुठं? आली कुठून? म्हणजे आम्हाला काय माहिती नाही. रामकृष्ण. योग सामर्थ्यानं पुन्हा ध्यानात गेले. आणि मग ह्या 4 मुलांना जाताना त्यानं पाहिलं की आळंदीच्या दिशेनेही चालले. रामकृष्ण. चांगदेव महाराज विचार करू लागला की माझ्यापेक्षा योग्य सामर्थ्यवान कोणीतरी असलं पाहिजे.
मग त्यांनी म्हटले त्यांना भेटायची इच्छा झाली की मला माऊलींना भेटायचं आहे, निवृत्तीदादांना भेटायचं आहे, सगळ्यांना मला भेटायचं आहे. आणि मग भेटायचं कसं, तर त्यांनी पत्र लिहायला थोडक्यात सांगा, पत्र लिहायला घेतलं, शिष्याला जवळ बोलवलं, मायना लिहायला लागले. चिरंजीव म्हटलं तर योग सामर्थ्य माझ्यापेक्षा मोठं आहे, आणि तीर्थरूप म्हटलं तर 1400 वर्ष माझं वय आहे, यांचं 16 वर्ष वय आहे. रामकृष्ण हरी. तीर्थरूप जर मी म्हटलं तर मी माझ्या स्वतःचा अपमान करून घेतोय. त्यांना तसं वाटलं, काहीच लिहिलं नाही. शिष्याजवळ कोरा कागद दिला आणि म्हटलं तेवढं त्या 4 भावंडांना दिलं. थोडक्यात सांगू, शिष्य तो कागद कोरा घेऊन आला, निवृत्तीदादांच्या हातात दिला. निवृत्तीदादांनी पाहिलं, कोरा कागद आहे. ज्ञानदेवांच्या हातात दिला, कोरा कागद. ज्ञानदेवांनी ओळखलं की अहंकार या कागदामध्ये सगळा उतरला. तो कागद त्याने मुक्ताबाईच्या हातात दिला. मुक्ताबाईनं ते पाहिला आणि म्हटले 1400 वर्ष तप करून हा कोराच राहिला. तप करून हा कोराच राहिला म्हटल्याबरोबर ते बाकीची ही 4 भावंड सुद्धा हसायला लागली त्याला. रामकृष्ण. निवृत्तीदादा समजावून सांगतोय मुक्ताबाईला, तू म्हणतेस ते खरं आहे, पण त्याच्याकडं 64 कलेचा तो अधिकारी आहे. 64 कला त्याला अवगत आहेत. 14 काय म्हणतात त्याला विद्या त्याला प्राप्त झालेल्या आहेत. तो लहानसहान माणूस नाही, तो योग सामर्थ्यवान माणूस आहे. म्हणून तुझंही खरं आहे, आणि तुमच्या माहितीसाठी म्हटले हेही तुम्हाला मी सांगते. त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते योग सामर्थ्य त्याच्याकडं असेल, पण त्याला आत्मज्ञान अजून काय मिळालेलं नाही. आत्मज्ञानाकडे तो वळलेलाच नाही, त्याला अजून सद्गुरूंची भेट झाली. माणूस मोठेपणात कधी वागतो, सद्गुरू त्याला भेटलेला नसेल तर. रामकृष्ण. कारण स्वतःची ओळख सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. रामकृष्ण. कोरा हा म्हणले तुम्हाला भेटायला आमचे गुरु येणार आहेत. आणि मग हा शिष्य परत गेला. मग म्हटलं आता कोरा कागद मी काही दिलंच नाही, मग मी त्यांना भेटायला. मग त्यांनी जमवाजमव केली. सगळे मोठ्या वाघाला घेतलं, चाबूक सापाचा केला, तो त्या वाघावर बसला, चाबूक हातात घेतला, सगळ्यांना जवळ बोलावलं आणि आकाश मार्गानं तो यायला लागला. थोडक्यात आपण सांगू, आकाश मार्गानं 2रा 3रा दिवस उजाडला. माऊली आपल्या काय म्हणतात त्याला झोपडीच्या बाहेर पडकी भिंत होती, त्या भिंतीवर ही मुलं बसलेली होती, ऊन खात होती. निवृत्तीदादा, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. त्यावेळेला मुक्ताईचं लक्ष गेलं आकाशात, की म्हटलं हे काहीतरी आकाशातून येतंय आपल्याकडं. ही टोळधाड तर नाही ना, पूर्वी यायच्या टोळधाड. त्यावेळेला तिनं बारीक बघितलं तर म्हटलं कोणतरी ही सिद्धांची धाड आहे, माणसांचं हे सगळं वैभव आहे आणि ते आपल्याकडे येते. रामकृष्ण. बारकाईने निरीक्षण केलं की यांचा शिष्य आपणाला सांगून गेला होता, तोच इकडे येतोय आणि आपणाला त्यांचं योग सामर्थ्य दाखवावं म्हणून तो असा आला. त्यावेळेला निवृत्तीनाथ दादा म्हणतायत आपण आता त्यांना सामोरं भेटायला गेलं पाहिजे का. मुक्ताबाई म्हणते आपण त्यांना भेटायला गेलंच पाहिजे. ते आपल्याला भेटायला येत आहेत म्हणजे त्यांचा आदरा तिथे आपण केलंच पाहिजे. मग मुक्ताबाई म्हणते की आपण चालतच जाऊया का, आपल्याकडे काय सामर्थ्य काय आपल्याकडं. त्यावेळेला ज्ञानदेवाकडे त्याने सांगितलं दादा आपण आता जाऊया का त्यांना भेटायला. आपण कसं जाऊया आता, चालत जाऊया का. चालत एवढा शब्द माऊलीने ऐकला. म्हटलं हे अचेतन आहे त्याला मी चेतनामय करतो.
त्या भिंतीला चैतन्य त्याच्यात निर्माण केलं. चैतन्यानं मग भिंतीला सांगितलं त्यांना आपल्याला भेटायचं, चला आकाश मार्गाने. केवढं सामर्थ्य आहे. अचेतन वस्तू चेतनामय करणं. त्यावेळेला अख्ख्या त्या ह्याच्यामध्ये आळंदीमध्ये असं वातावरण झालेलं होतं, इंद्रायणी सुद्धा थरारली होती. इथं सिद्धेश्वरातल्या देवातला जो घंटानाद होता तो अखंड घंटानाद चालू होता. लता वेली सगळे आनंदानं काय म्हणतात पुलकित झाले, चैतन्य प्राप्त झालेलं होतं सगळ्यात. रामकृष्ण पक्षी सुद्धा त्यांच्या आवाजात चिवचिवाट करत होते, म्हणजे आनंदात होते सगळे. माऊली निघाल्या. आता इथं आळंदीचा ओघ चांगदेवाला बघण्यासाठी निघालेला होता. आकाशमार्गातनं कसे येत आहेत म्हणून. त्यावेळेला ही भिंतीवर बसलेली मुलं भिंतीसहित तिकडं जाऊ लागली. त्यावेळेला सगळा ओघ इकडं आला. रामकृष्ण हरी राम. चैतन्याला आपण ओळखलं पाहिजे. हे चैतन्य जे आहे ते आपल्या इंद्रियामध्ये शक्ती निर्माण करतं आणि म्हणून आपण इंद्रियांचा उपयोग करतो. की इंद्रिय मला ईश्वरानं कशासाठी दिलेत? त्याची भक्ती करण्यासाठी. इंद्रियात पडून नाही राहायचं आपण, त्याचा कधी स्वीकार करायचा. आणि म्हणून माऊलींनी सर्वस्वी ईश्वरामध्येच ओतलं. रममाण झाले कुठं? ईश्वराच्या नामावर. पुढं जाऊ सगळे बघायला लागले माऊली कुठं चाललेत, ही चार भावंड कुठं चाललेत. आणि मग त्यांच्या मागून समाज सगळा जमला. इकडं चांगदेव महाराज खाली आले, सगळे उतरले, शंखनाद चालू केला, माऊली बी खाली आल्या. आणि मग माऊलींनी काय म्हणतात त्यांना नमस्कार केला. योगी महाराजांना सगळ्यांनीच नमस्कार केला. ज्ञानदेव दादांनी केला, यांनी केला, मुक्ताबाईंनी बी केला. आणि मग ते जागेवर आले. त्यावेळेला हा ओळखतोय की चैतन्य जो चालवू शकतो ते मी करू शकत नाही. आणि मग त्यानं आपलं सगळं योग सामर्थ्य खाली ठेवलं. आत्ता मला माझ्याकडं काही नाही. जे 1400 वर्ष जे मी कमवलं ते माऊलींना समर्पण केलं. कळतंय ना? देवाला मी कधी समर्पण करतो? आत्ता माझं काही नाही, माझ्या लक्षात आलं. हे तुला समर्पण. 1400 वर्ष मी जे कमवलंय, काय कमवलं? वृद्धी सिद्धी सामर्थ्य. हे तुला ह्याचं ओझं मी घेऊन जात होतं. ह्याचं काय म्हणतं ओझं घेऊन मी जीवन जगलं. ते जड झालं होतं. मला ते ज्ञान झालेलं नव्हतं. आणि म्हणून माऊलींच्या पवित्र चरणाला पकडलं. आणि माऊलींना म्हणतात मला आत्मज्ञानाची ओळख करून द्या, मला माझी ओळख करून द्या. मी कोण आहे? रामकृष्ण. मी कोण आहे? प्रत्येकजण आपण म्हणतो ना मी आहे. मग मी कोण? आतला प्राण हा मी आहे. त्या देहाला कोणी मी म्हणतच नाही. आणि मी म्हणतोय तो राम. भ्रामक कल्पना आहे. राम तिथपर्यंत माणूस पोचलेला. म्हणून देहाला मी म्हणतो. रामकृष्ण. पुढं जाऊया आपण. सर्वस्व माऊलींना अर्पण केलं. आत्ता ओझं काहीही वागवायचं नाही मला. जे काय 1400 वर्ष वृद्धी सिद्धी सगळं कमवलंय, जे भांडार भरले आणि मोठेपणात मी जगत होतो, ते आत्ता मी एका मातीच्या कणा इतका मी हलका झालो. काय म्हणते? मातीच्या कणाला एका वजनच नाही, इतका मी हलका झालो. सगळं समर्पण तुम्हाला केलं. मला आता आत्मज्ञान द्या. त्यावेळेला ज्ञानदेव महाराज मुक्ताबाईकडे बघतात आणि मुक्ताबाईला सांगतात त्याला आत्मज्ञानाची गरज आहे आणि ते तुला देता आलं पाहिजे. त्यावेळेला त्याच्या डोक्यावर हात ठेवला. वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाखाली त्याला बसवलं
मुक्ताईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला आत्मज्ञानाची प्रचिती दिली. आणि मग त्या दिवसापासून चांगदेव सुद्धा यांचा सहकारी वाटला. रामकृष्ण. आता मला आत्मज्ञानच मिळवायचं आहे, मी कोण आहे मला ओळखायचं आहे. कळतंय? रामकृष्ण हरे राम. हे ओळखल्यावर त्यांचा संग झाला. रामकृष्ण हरे रामकृष्ण. पुढं जाऊ आपण. वृद्धी सिद्धी. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. परमानंदात जर मन नसेल, ईश्वराच्या नामामध्ये मन नसेल, ईश्वर ध्यानामध्ये मन नसेल, तर माणूस कसा जगतो? चांगदेवासारखा. समर्पण त्यानं केलं. रामकृष्ण हरे राम. हे मग जो ईश्वराच्या नामात जगतो, ईश्वराच्या ध्यानात जगतो, जो ईश्वराच्या नामात रममाण झालेला आहे, तल्लीन झालेला आहे, तो निश्चितपणे ईश्वराकडे गेल्याशिवाय, ईश्वर त्याला आपला म्हटल्याशिवाय. एक उदाहरण लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी माझं घर कशानं भरून ठेवतोय? हे मी माझं देहाचं घर मी कशानं भरून ठेवतोय? संसारातल्या वस्तूनं, विषयानं, भोगानं. मी हे भांडार, हे मी काय म्हणतात, हे घर मी कशानं भरतोय? ह्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. रामकृष्ण. उदाहरण आलं लक्षात म्हणून मी तुम्हाला देतो की जसं राजा त्यावेळेला राज्य करायचा आणि मग राजा म्हटला मला याच्यातून निवृत्त, थोडक्यात सांगतो, निवृत्त व्हायचं आहे. माझी 3 मुलं आहेत. 3 मुलापैकी कुणाला मी माझ्या गादीवर बसवू शकतो? कुणाला? प्रधानजी म्हणजे आपण परीक्षा घेऊया. मग प्रत्येकाला 100 रुपये दिले आणि 100 रुपयामध्ये म्हटले ही तुझी रूम आहे, ही त्याची रूम आहे, हे काय. तुम्ही या 100 रुपयामध्ये मला रूम भरून दाखवायची. कशा नाही बघा. पहिल्या मुलानं विचार केला की मी कशानं भरू शकतो? मग पैशानं मी भरू शकतो. मग पैसा मला कुठं मिळेल? 100 रुपये देऊन आकडा लावूया आपण. रामकृष्ण. काय म्हणतात आकड्याला? हां. मग इथं मी लावला तर हे घर भरू शकतो मला लागला तर. 100 बी गेले आणि सगळंच झालं. राम. मटका लावणारा श्रीमंत झालाय का? दारू पिणारा श्रीमंत झालाय का? खरं म्हणतात? रामकृष्ण. कधीच नाही होत. पण ते धंदा करणारे श्रीमंत झाले, ते बी लोपले. समजा सत्याचा, आनंदाचा ओघ नाही. रामकृष्ण. मग पैसे याचे गेले, 100 बी संपले. दुसरा म्हटलं मी कशानं भरू शकतो? बुद्धी. मग म्हटलं आपण काय म्हणतात वैरण वगैरेच्या वैरणीनं आपण भरूया. रामकृष्ण. स्वस्त काय आहे त्याच्यात? कचरा येईल त्याच्यावर, येईल तरी म्हटलं भरून टाकलं. तिसऱ्यानं डोकं चालवलं. म्हटलं मी कशानं भरू शकतो? मग त्याने 4 मेणबत्त्या घेतल्या, 4 उदकाड्या घेतल्या, बाकीचा पैसा जवळ ठेवला. 4ही कोपऱ्यामध्ये 4 मेणबत्त्या लावल्या, 4ही कोपऱ्यात 4 अगरबत्त्या लावल्या. सगळा उजळून गेलं. आणि मग प्रधानजी आणि राजा पहिल्या घरात काहीच नाही, मोकळंच आहे. दिलं ते बी घालवलं. मग असा जो माणूस आहे नुसत्याच बाता मारतो, काम तर कुठलंच करत नाही. काय म्हणतात त्याला? मी याव करेन, मी त्याव करेन, पण तो नुसता बाता मारतो, काहीही करत नाही. त्याच्याकडं कृती काहीही नसते. म्हणजे तो आला फुकट, गेला फुकट. दुसरा प्रधानजी आणि त्या दुसऱ्या खोलीमध्ये गेले. काय भरले बा? सगळीच वैरण कडबायचे किंवा घाण वगैरे असे. इथं दुर्गंधी येते. हे भरून काय होणार आहे? रामकृष्ण. तिसऱ्या घरात आनंदी वातावरण, सगळीकडं प्रकाश आहे, सुगंध आलेला आहे. आणि मग तिथं रम्मान झालं. मग हा लायक आहे.
रामकृष्ण हरी. पहिल्यानं नुसत्याच बाता मारल्या, दुसऱ्यानं सगळाच कचरा आतमध्ये ठेव, तिसऱ्यानं सगळं ज्ञानानं उजळून टाकलं. मग आम्ही आमच्या या कोठारात काय भरून ठेवते कळतंय ना? संसाराचा नुसताच कचरा जर आम्ही याच्यात भरत असू तर त्याची दुर्गंधी तुम्हाला आल्याशिवाय. पहिल्यानं बाता मारल्या नुसत्या, मी हे करेन ते करेन, काहीच नाही आत. दुसऱ्यानं नुसता कचराच भरला. पण हे जर उजळायचं असेल तर माऊलींनी दिलेल्या ज्ञानाचा मी स्वीकार, ती ज्ञान ज्योत मी लावली पाहिजे. रामकृष्ण हरे राम. कळतंय ना? ती ज्योत जर आत्मा मी प्रज्वलित केली तर हा देह सुद्धा त्याला देवत्व आल्याशिवाय. कळतंय ना मला काय म्हणायचं? सगळ्यांनाच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण शहाणा तो धनी घेतोय. शहाणा होऊन बसायचं. देवाचं नाम घेताना आपण शहाणा होऊन बसायचं. मला नेमकं इथं काय ऐकायचं आहे? रामकृष्ण हरी रामकृष्ण. आलं लक्षात? मी सांगतो, ही चारी मुलं पंढरपूरला आली, पंढरपूरच्या वाळवंटात आले, माऊली आल्या, सगळे आले, आणि तिथं नाम संकीर्तन नामदेवाचं चाललेलं आहे. वाळवंटामध्ये सुंदर विषय, जो नाम घेतो तो देवाला आवडतो. मी माझं हे जर भांडार ईश्वराच्या नामानं भरलं तर ईश्वर माझा स्वीकार का करणार नाही? बरोबर कळतं? मग ही भरण्याचं सुरुवात मी आजपासून केली पाहिजे. मला नाम घ्यायचं आहे, मला नाम चालताना नाम, ह्याला पैसे बिशे काय लागत नाहीत, याला प्रयत्नसुद्धा काय करायचं नाही, फक्त मोकळं रामनाम घ्यायचं आहे. मग रामनाम मुखात कधी येतं? आपल्या रामनाम मुखात कधी येतं डॉक्टर? रामनाम मुखात कधी येणार? आतमध्ये त्याचं ध्यान असेल तर. आतमध्येच ध्यान नसेल तर ते अगोदर ध्यान झालं पाहिजे, आणि ते ध्यानानं भरलं तर मुखात ऑटोमॅटिक राम. जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपेसा. मला काय करायची गरज नाही, आतलाच तो माळ फिरवत बसतो, का त्याच्यावर सगळं मी सोपवलेलं आहे. रामकृष्ण हरी राम. नामदेव नाम संकीर्तन चाललेलं आहे वाळवंटात, चंद्रभागेच्या ठिकाणी सगळी लोक जमलेली आहेत, बरीच लोक, आणि नामात ती मग्न झालेली आहेत. हिथं ही चारी भावंड नामदेवांच्या समोर आली, आणि नामदेवाकडं बघितल्यावर निवृत्तीदादा म्हणतायत ज्ञानदेवाला, आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. रामकृष्ण. नमस्कार करूया. निवृत्तीदादा गेले, त्यांना नमस्कार केला. ज्ञानदादा गेले, नमस्कार केला. सोपानदेव गेले, नमस्कार केला, आणि मुक्ताई उभी राहिली. मुक्ताईला निवृत्तीदादा म्हणतायत तू नमस्कार कर. त्यावेळेला मुक्ताई म्हटले मी नमस्कार करणार नाही. ऐका जरा. रामकृष्ण. नामदेव आहे हा नामाचा साधक आहे, तू का नमस्कार करणार नाहीस? तर तुम्ही केलेला नमस्कार, तुम्ही घेतलेलं रामनाम, तुम्ही घेतलेला रामराम म्हटला, हे त्यानं स्वीकार केला का? तुमच्या नमस्काराचा त्यानं स्वीकार केला का? मग मी कशासाठी नमस्कार करू? कळतंय ना? तुम्ही रामराम म्हटला, तो समोरचा रामराम म्हटला तर दोघाला, तुम्हीच नुसता रामराम करत गेला तर. रामकृष्ण. कळतंय ना? तुम्ही केलेला नमस्कार त्यानं मान्य केलेला नाही, मी कशासाठी करू म्हटले? तो अहंकारानं जकडलेला आहे, तो अहंकार त्याच्याकडे आहे, आणि अहंकार त्याच्या अंतःकरणात असल्यामुळं तुमचा नमस्कार त्यानं स्वीकार केला. मी नमस्कार नाही करणार. रामकृष्ण. मुक्ताबाई म्हणते त्याला रोज विठ्ठलाचा शेजार आहे.
नामदेव रोज विठ्ठलाशी बोलतो, विठ्ठलाशी शेजार आहे, विठ्ठलाशी बसतो, बोलतो उठतो. एवढा शेजार असताना सुद्धा त्याचा अहंकार का गेला नाही? मी नमस्कार नाही करणार. अहंकार त्याचा गेला कारण त्याची भक्ती डोळस झालेली नाही, त्याला अजून सद्गुरू भेटलेले नाही. देव जरी बोलला तरी ती ज्ञानी भक्ती नाही आहे. रामकृष्ण पुढं जाऊ. मी नमस्कार करणार नाही. आणि हा अहंकारी आहे म्हटल्याबरोबर त्याला राग आला. कोणाला? नामदेवांना राग आला. नामदेव मनातल्या मनात सगळं म्हणतायत की मी एवढा मोठा, एवढी मी भक्ती केली. ही तर 14-15 वर्षाची मुलं दिसत आहेत. ह्यांनी किती भक्ती केली असेल? मला नमस्कार करणं ह्याने योग्य आहे, मी यांना नमस्कार करणं योग्य? रामकृष्ण. हा अहंकार मुक्ताबाईने जाणला आणि मुक्ताबाई म्हटले देवाचा शेजार, पण अहंकार तुझा अजून गेलेला नाही, सद्गुरूंची भेट अजून झालेली नाही. रामकृष्ण. पंढरपुरामध्ये राहिले आणि मग ह्यांचा स्नेह वाढला. मी नमस्कार केला ना याचा पश्चाताप नामदेवांना झाला. ही ज्ञानी आहेत मुलं, ही ज्ञानी आहेत, ईश्वराच्या जवळ जाणारे आहेत. ईश्वर यांच्याकडे भरपूर वेळा मागं पुढं यांना सांभाळण्याचं काम. ईश्वर यांच्या बरोबर हे ईश्वरीय अवतारच आहेत. याचं ज्ञान झालं की मग त्यांच्यात तो रममान झाला. कोण? नामदेव महाराज. मग ही मुलं थोडे दिवस राहिली, आळंदीला निघाली. आळंदीला ही सगळी नामदेव म्हटले मी येणार आहे आळंदीला. आळंदीला आलेत. जाता जाता मुक्ताईचा विचार आहे की याची आंधळी भक्ती आहे, त्या आंधळ्या भक्तीतनं याला सोडवलं पाहिजे. विचार करत गेलेले आहे. आळंदीच्या वाळवंटात, आळंदीचं कुठली नदी? इंद्रायणी नदीमध्ये वाळवंटात थांबलेले आहेत. नामस्मरण तिथं चाललेले आहे. अखंड चिंतनात असायचे तिच्याने. नामदेवांना सुद्धा त्यांचा अगदी सहवास चांगला वाटला, लाभला, आनंद त्याला मिळायचा त्यांच्यावर. पण त्यांना विठ्ठलाचा वियोग त्याला बरोबर सण होत नव्हता. माझा विठ्ठल माझ्या पंढरपुरात आहे आणि तिथंच मला गेलं पाहिजे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. भक्तीची वाट दाखवण्यासाठी गोरोबा काकांना निमंत्रण दिलं. गोरोबा काका इकडं आले. संत मंडळी सगळी जमली आणि मग मुक्ताई यांना म्हणते गोरोबा काकांना की याच्यातला खरा भक्तिवान कोण आहे मला सांगा. निवृत्ती दादावर थापटनं घेतलं, मारलं. ज्ञानदेवांना मारलं, काय म्हणतात सोपान देवांना, मुक्ताबाई काही नाही. पण नामदेवांच्या डोक्यात ज्यावेळेला थापटनं मारलं त्यावेळेला नामदेव महाराज जरा अस्वस्थ झाले. कसली परीक्षा तुम्ही करताय? गोरोबा काका ब्रह्मांडाला जाणणारा माणूस, एवढी मोठी भक्ती होती त्याची. थापटनं मारल्याबरोबर हा किंचाळला आणि मग विठ्ठलाचं नाव घेऊ लागला. डोळ्यातनं सुद्धा त्याच्या पाणी आलं आणि मग गोरोबा काका म्हटले हे मडकं कच्चं आहे, ह्याला अजून भक्तीचा अधिकार, अधिकाराला अजून पात्र झालेलं नाही. गोरोबा काकाने त्याला. आणि मग ज्ञानदेव दादा नामदेवांना समजावून सांगतात भक्ती तुझी खरी आहे, भक्ती चांगली आहे, ईश्वर तुझ्याजवळ आहे, पण ईश्वर पंढरपुरातच आहे हे तुझं जे ज्ञान आहे हे संकुचित ज्ञान आहे. ईश्वर माझ्याजवळ आहे, विठ्ठल माझ्याजवळ आहे, ईश्वर सगळं हे ब्रह्मांड व्यापून राहत हे ज्ञान तुला अजून नाही झालं. म्हणून तू पंढरपुरातच रमतोस. रामकृष्ण. तुझ्याजवळ विठ्ठल आहे, माझ्याजवळ विठ्ठल आहे, सर्वांच्या जवळ. ह्याचं ज्ञान तुला झालं पाहिजे. त्याच्या डोक्यात ते आलं नाही. रामकृष्ण. तळमळला, उठला आणि मला काहीतरी सांगतायत म्हणून तो पळत सुटला. पंढरपुरात आला.
विठ्ठलाजवळ गेला आणि आपलं सगळं दुखणं विठ्ठलाला सांगितलं. संतांच्याकडून माझा असा असा अपमान झालाय, रडत होता. आणि रडत रडत विठ्ठला सगळं सांगितलं आणि तो सांगता सांगता झोपी गेला. रामकृष्ण हरी. रडत रडतच झोपी गेला. गारानं सांगत सांगत दुःख सांगत सांगतच झोपी गेला. आणि मग त्या अवस्थेत विठ्ठल त्याला स्वप्नामध्ये जाऊन सांगतायत की तुझी भक्ती खरी आहे, परंतु तुला अजून सद्गुरू भेटलेले नाही. तू विसोबा खेचरांच्याकडे जा, तुला खऱ्या भक्तीचं ज्ञान मिळेल. आणि तू इथं आता झोपू नकोस, तू विसोबा खेचरांच्याकडे जा. रामकृष्ण. विसोबा खेचरांच्याकडे गेले तर विसोबा खेचरांचे पाय पिंडीवर होते. आणि पिंडीवर त्यावेळेला सांगितलं, मला हलता येत नाही, तूच तेवढं उठून बाजूला कर. कळतंय ना? थोडक्यात सांगतो. त्यांनी बाजूला ठेवलं, त्याच्या खाली पेंड. कडे बेलं सगळी त्याच्या खालीच पेंड. त्याच्या जिथं पाय ठेवलं त्याच्या खाली पेंड. ईश्वर सर्वत्र आहे याचा अनुभव त्याला. कळतंय ना? हे का केलं? रामकृष्ण. जळी स्थळी काष्टी पाषाण सर्वत्र ईश्वर आहे याची त्याला अनुभूती आली त्या विश्वबांच्याकडून. आणि मग त्यांच्या पायाला मिठी मारली की मला आता ज्ञान झालेलं आहे. रामकृष्ण हरे राम. ते ज्ञान झाल्यावर ही सगळी मंडळी पुन्हा एकत्र आली, पंढरपुरामध्ये जमली. आणि मग माऊली तीर्थाटन करायला लागले. रामकृष्ण हरे राम. विसोबा खेचर होते त्यांच्याबरोबर, गोरा कुंभार होते, सेना नावी होते. 18 पगड जातीमधला एक एक संत महात्मा त्यांनी उभा केला माऊलीने. आणि तो आपल्याबरोबर घेतला आणि तीर्थाटन केलं. माझ्याबरोबर मी तीर्थाटन करताना कोण असलं पाहिजे? रामकृष्ण हरी राम. ही संत मंडळी यांची मांदियाळी माऊलीनी जमवली. आणि मग त्या नामाच्या घोषामध्ये निघा. किती नामघोष मोठा असेल. अधिकारी सगळे त्यांनी जमा केले आणि सर्व समाज एकत्र आणला. त्यांनी कुणीही तर विटाळ मानायचं नाही. हा उच्च हा नीच हे सगळं त्यांनी संपवून टाकलं. सगळ्यांना समभावानं एकत्र आणलं. सगळ्यांना उराउरी भेटण्याचं काम केलं. सगळे लोक एकमेकाचे दर्शन घेऊन कुणी समभाव निर्माण केला? नीती आणि भक्तीचा त्यांनी इथं संयोग केला. माऊलीने तीर्थाटन त्याला कधी करायचंच नव्हतं, पण लोकांच्यासाठी त्यांनी हे सगळा समाज माझा एकत्र आला पाहिजे. हे सगळी माणसं एकत्र आली पाहिजे आणि त्यांचा उद्धार मला करायचा. माऊली जात होते, काय म्हणतात, प्रयाग तीर्थावर गेले, गया तीर्थावर गेले, काशी क्षेत्रावर गेले, गोकुळात गेले, अयोध्येत गेले. थोडक्यात सांगू पुढे वृंदावनात गेले, पुढं मारवाड प्रांतात गेले. आणि मारवाड प्रांतात गेल्यावर तिथं पाणी कमी, पाणीच कुणाला मिळालं ना. ईश्वराचं नाम घेत घेत पाणी त्यांना कुठंच मिळालं नाही. आणि म्हणून एक विहीर बघितली. त्या विहिरीत पाणी फार कमी होतं. बघा इथला दृष्टांत. जो ईश्वराचं नाम घेतो, जो ईश्वराच्या नामात असतो, त्याचा जर मला संग मिळाला तर रामकृष्ण माझं सुद्धा जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय संग मी कुणाचा करायचा? लक्षात येतं ना? संसारी माणसाचा संग केला तर संसारी माणूस कुठं घेऊन जाणार? संसारातच ओढणार. मग हे दाखवत बसणार, हे माझं घर, माझं अमकत. कशासाठी आपण बघायचं? रामकृष्ण. फसू नका. रामकृष्ण. पुढं जाऊया. तो दाखवणारा बी तेच योग्यता. आणि हा रामकृष्ण करतायत. कळलं म्हणून बरं झालं. पण पुढं जाऊया. काय मी दाखवतोय? तो संसारी आहे म्हणूनच त्याला ते पटतंय. रामकृष्ण. संत महात्म्याला असं दाखवत मी बसलो तर
गरती रम रामकृष्ण हरी. मारवाड प्रांतात गेले, पाण्यानं सगळे शोकाकुल झालेले आहेत आणि शोकाकुल झाल्यावर माऊली बसलेले आहेत, तहान लागलेले आहेत आणि म्हणून त्याने आपल्या योग सामर्थ्यानं लहान झाले, विहिरीत खाली उतरले, पाणी पिऊन तृप्त झाले आणि वर आले. नामदेव महाराजांनी बघितलं की असं मला करता येणार, आणि मग त्याने विठ्ठलाच्या नामात दंग झाले, विठ्ठलालाच त्याने हाक मारली आणि ती हाक मारताना इतके तल्लीन झाले की ती विहीर पाण्यानं भरून वर आली आणि वाहू लागली. सर्वांना पाणी मिळाले. रामकृष्ण. मला इथं एक सांगायचं, माऊलीच इथं जीवनाचं जीवन दर्शन घडवत आहेत आपल्याला. योग सामर्थ्यानं जो रिद्धी सिद्धी मिळवतो ते स्वतःच जीवन उज्ज्वल व्हावं म्हणून. पण ज्याच्याकडं भक्तीची योग्यता आहे, भक्तीची ज्याच्याकडं सामर्थ्य आहे, ती भक्ती तो सर्व स्पर्शी केल्याशिवाय सर्वांच्यासाठी ती भक्ती आहे. राम. हे पाणी कुणाला मिळालं? सर्वांना मिळालं. आणि मग ज्ञानदेव आणि नामदेव एकत्र आले. रोज माऊलींची सेवा होऊ लागली, रोज प्रवचन व्हावं लागलं. आणि मग आत्मा काय आहे, आत्मज्ञान काय आहे, परमात्मा काय आहे याची ओळख सगळ्या संतांना करून दिली. आम्ही कुणाची लेकरं आहोत? त्या एका ईश्वराची लेकरं आहोत. भेदभाव मानण्याची काय आम्हाला गरज नाही. देह वेगळा आहे प्रत्येकाचा, पण आतला आत्मा एकच आहे. प्रचिती आली आणि मग ही भक्ती घेऊन ज्ञानदेवांचं ज्ञान, नामदेवांचं नाम एकरूप झालं, सगळ्यांना आवडलं आणि त्या रामनामामध्ये रम्मान होत पंढरपूरला आले. रामकृष्ण. जरा आळस आल्यावर वाटतंय का? रामकृष्ण. मला काय सांग, हे श्रवण करताना आळस नाही, जांबी तर अजिबात नाही आली पाहिजे. हा माझं अधिष्ठान श्रवणाचं असलं. श्रवणाचे मिशे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी ना. सुख तुम्हाला मिळवायचं असेल, आनंद मिळवायचा असेल, समाधान मिळवायचं असेल तर सगळी इंद्रिय मी एकरूप केली पाहिजे. नुसतं नाही, माझं मन एकत्र आलं, बुद्धी एकत्र पाहिजे, सगळी इंद्रिय एक वटून मला आळस येईल का? रामकृष्ण. पण संसारी माणसाला जाग करणं तेवढं सोपं नाही. अडकलेलं आहे त्याला सोडवणं फार अवघड आहे, फार अवघड. आणि माऊलींनी हेच काम केलं. रामकृष्ण. पंढरपूरला आले, सगळा कार्यक्रम काय म्हणतात विधी वगैरे, सावळं पांडुरंग त्यांना समोर गेलं आणि मग संत महात्म्याने नामदेवाने सगळ्यांना काय म्हणतात जेवण घातलं, प्रसाद दिला. तिथं विठ्ठल रुक्माई सुद्धा तो प्रसाद घेण्यासाठी सगळे तृप्त झाले. हे माझे भक्त आहेत आणि हे माझं दैवत आहे. विठ्ठलाला सगळेजण आनंदानं भेटले आणि विठ्ठल रुक्माई सुद्धा त्यांना आनंदानं भेटले. रामकृष्ण. आनंद कुठं आहे? ईश्वराच्या नामात आहे. आनंद कुठं आहे? जो भक्ती करतो त्याच्या नामात आहे. रामकृष्ण. म्हणून जे भक्त ईश्वराला आवडलेत त्यांचं नाम घेत आम्ही गेलो तर रामकृष्ण. रामकृष्ण. जसं लहान लेकरू आईवडिलांचं असतं आणि त्या आपण जर तिराईत माणसानं त्या लेकराचं काय म्हणतात गोड कौतुक केलं, भले ते शेंबळं असू द्या, पण त्याचं कौतुक केलं तर आईवडिलांना आनंद होतो. बरोबर. त्याला शेंबडं म्हटलं तर रामकृष्ण. तसं माऊली ज्यांना आवडलेत किंवा संत ज्यांना आवडलेत त्यांनाच त्यांचं जर कौतुक त्यांचं ना तर ते सावळ्या पांडुरंगाला सुद्धा आवडल्याशिवाय. मला इथे एक सांगायचं आहे,
शेवटचा दिवस आपला गोड करायचा. मग शेवटचा दिवस आपला गोड कशाने होणार आहे? ईश्वराच्या नामाने. म्हणून आत्तापासून याला ईश्वराच्या नामानं भरा. आपल्या रक्तात ईश्वराचं नाम मुरवता आलं पाहिजे, नाम मुरलं पाहिजे. आणि एकदा रक्तात नाम मुरलं की मग त्याचं स्मरण सातत्यानं आपल्याला. रामकृष्ण हरी. जीवनातलं मर्म पुन्हा माऊली सांगतायत आपल्याला. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. मी प्रत्येक वेळेला ईश्वराचं ध्यान केलं, प्रत्येक वेळेला श्वासाबरोबर त्याचं चिंतन केलं, त्याचं नामस्मरण केलं, त्याच्या नामामध्ये मी रममाण झालो. आणि मग मला आनंद मिळू लागला, समाधान मिळू लागलं. माऊलींच्या जीवनाकडे जर बघितलं, घरात काही नाही, राहायला झोपडी. झोपडीमध्ये काय? संसार कसला? 4 भांडी, संसारच नाही. चोरांचं लक्ष तिकडं जाणारच नाही. काय मिळवलं त्यांनी? संसारातलं त्यांनी काहीही मिळवलं नाही. पण आनंद आणि समाधान त्यांच्याकडे किती होतं? मग आनंद आणि समाधान कुठं आहे? ते मला जर मिळवायचं असेल, मनुष्य जन्माला जो जो आलेला आहे आणि त्याला जर समाधान मिळवायचं असेल, त्याला जर आनंद मिळवायचा असेल, शाश्वत सुख जर त्याला मिळवायचं असेल, तर त्यानं माझ्यासारखंच विठ्ठलाचं नाम घेतलं. बरोबर की? संसारात सुख नाही, त्या गबाळ्यात सुख नाही, पण आम्ही त्याच्यामध्ये धडपडतोय. कारण दृश्य वस्तूच मला खऱ्या वाटतात. खरं कोण आहे तर? एक ईश्वर खरा आहे. आणि ईश्वरानंच हे सगळं निर्माण केलेलं आहे. पण ईश्वराला विसरल्यामुळं मी जगाला खरं मानतो. बरोबर? रामकृष्ण. पण माऊलींचं सांगणं आहे, हे ईश्वरानं सगळं निर्माण केलेलं आहे. हे सगळं ईश्वरमय आहे. तो आणि हे जग वेगळं नाही. पण तशी तुमची दृष्टी झाली पाहिजे. रामकृष्ण. ज्याची दृष्टी साप झाली, ज्याची दृष्टी भक्तिमय झाली, ज्याची दृष्टी काय म्हणतात त्याला, ईश्वरमय झालेली आहे, त्याला आनंद हा मिळणारच. म्हणून माऊली आपल्याला सांगतात, सर्व जे जे संत महात्मे होऊन गेले, त्यांच्या घरचं वातावरण बघितलं तर घरात काय नाही, पण आनंदाचा प्रवाह, समाधानाचा प्रवाह त्यांच्याकडे वाहत होता. कबूल केलं पाहिजे की नाही? आनंदाचा प्रवाह कुठं होता? संतांच्या घरी. आणि ते त्यांना नाहून निघालेले होते. समाधान होतं त्यांना. ठेविले अनंते तैसेचे चित्ती असू द्यावे. समाधानाची श्रीमंती त्यांच्या इतकी कुणाकडेच नव्हती, माऊलींच्या इतकी कुणाकडे. ते समाधान त्यांना कुठं मिळालं? ईश्वराच्या नामामध्ये. म्हणून माऊली जसं जीवन जगले, त्या जगण्यातूनच आम्हाला जे शिकवण दिलेले आहे, ती शिकवण आम्ही घेतली पाहिजे. ते ज्ञान आम्ही घेतलं पाहिजे. आणि मी इथं कसं वागलं पाहिजे? रामकृष्ण. म्हणून माऊलीने इथं जे समजावून आपला ज्ञानेश्वरी दिलेली आहे, चांगदेव 65 दिलेले आहे, अमृता अनुभव, हे तत्वज्ञान त्यांनी दिलेलं आहे. हे तत्वज्ञान त्यांनी जे दिलेलं आहे ते त्यांनी काय म्हणतात, त्या रूपात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना जो साक्षात्कार झाला, त्यांना जो अनुभव आलेला आहे, तो तुम्हाला हरिपाठातून देण्याचा प्रयत्न केला. आणि मग तो अभंग स्वरूपात बाहेर आला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊलींना झालेला हा साक्षात्कार आहे. आनंदाचा ओघ कुठं आहे? ईश्वराच्या नामात आहे. आनंदाचा ओघ कुठं आहे? ईश्वराच्या ध्यानात आहे. आणि म्हणून
मनुष्य जन्माला जो जो जीव आलेला आहे त्या त्या जीवानं ईश्वराचं स्मरण करावं, ईश्वराचं ध्यान करावं, ईश्वराचं नाम घ्यावं, तरच तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आपल्या जीवनाचं तरच कल्याण होणार आहे. हे माऊलींनी आपल्या अनुभवातून आपणाला सांगण्याचा प्रयत्न, ही शिकवण त्याने दिलेली आहे. भक्तीमध्ये सुद्धा आपल्या ज्ञान असलं. भक्तीत आता मी ज्याची सेवा करतोय त्याचंच जर मला ज्ञान नसेल तर पांडुरंग कोण आहे, विठ्ठल कोण आहे, तो विठेवर उभा का आहे, त्याला विठेवर उभं का केलं, तो कुठून आला, याचं मला ज्ञान नसेल तर मला पांडुरंगाचं दर्शन झालं आनंदी, असं होतं का? देवाला काहीही देऊ नका, मी तुम्हाला सांगतो, कारण ईश्वरानंच मला सगळं दिलेलं आहे. तुझा जन्म होण्या अगोदर त्यानं जग निर्माण केले आणि जगात तुझ्या उपजीविकेची त्यानं सोयीसुद्धा करून ठेवलेली आहे. अगोदरच तुला त्यानं दिले, मग तू त्याला काय द्यायचं? बघा, तुम्ही अंधश्रद्धेनं जर भक्ती करत असला तर देवाला मुळीच आवडत नाही. आंधळी भक्ती देवाला नाही आवडत. 1400 वर्ष काय म्हणतात, रिद्धी मिळवलेला माणूस सुद्धा माऊलींच्या चरणावर. नामदेव सुद्धा ईश्वराच्या जवळ असणारा माणूस माऊलींच्या ज्ञानच नाही. खऱ्या भक्तीकडे आणण्याचं काम त्याने केलं. प्रत्येक माणूस इथं जो जो आलेला आहे, मनुष्य देह ज्या जीवाला मिळालेला आहे त्या प्रत्येक जीवाचं कल्याण झालं पाहिजे. प्रत्येक जीवाचं कल्याण सार्थक झाले पाहिजे. त्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे, म्हणून माऊलीने ज्ञानाचं पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान